नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 50 घडामोडी पाहूया वेगवान। धाराशिवमध्ये आढावा बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महावितरणच्या गुत्तेदाराला झापलं। अतिवृष्टी झालेल्या भागातील कामात दिरंगाई केल्यानंच गुत्तेदाराला तंबी। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वर्ध्यात बंजारा समाजाचा मोर्चा। मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधवांचा मोर्चात सहभाग। कृषी उत्पन्न बाजार समितीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। पालघरच्या वाडा उपविभागीय कार्यालयावर 3 दिवसांपासून आंदोलन सुरू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धर्मवीर विचार मंच संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन। मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाच्या जीआर विरोधात नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा। काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांसह इतर नेते सहभागी। यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा। एसटी प्रवर्गातून इतरांना आरक्षण न देण्याची मागणी। पोस्टल मैदान ते संविधान चौकापर्यंत मोर्चा। अहिल्यानगरच्या राहता तहसीलवर आदिवासी समाजाचा मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करू नये, आदिवासी समाजाची मागणी। नांदेडमध्ये बंजारा आरक्षणाच्या मागणीसाठी निराळा तांडामध्ये मागच्या 5 दिवसापासून उपोषण। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। बीडमध्ये बंदी घातलेल्या रेसिफ्रेश टीआर कफ सिरपचा साठा सापडल्यानं खळबळ। औषध प्रशासनाकडून 500हून अधिक बाटल्या जप्त। सॅम्पल तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून बीड जिल्हा कारागृहाची पाहणी। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीनंतर पाहणी। कारागृहात कैद्यांचं धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा पडळकरांनी केला होता आरोप। सिंधुदुर्गच्या कणकवलीत मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान। हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरचं विदारक चित्र समोर। नदीकाठची शेती, पाईपलाईन, विद्युत पंप सर्व काही वाहून गेलं। अनेक प्रकार कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान कारागृहात 6 मोबाईल आढळून आल्यानं खळबळ। ठाण्यातील कळवा पारसिक नगरमध्ये मनोरुग्ण महिलेचा गोंधळ। रस्त्यावरील फेरीवाल्याच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं महिलेकडून नुकसान। कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। गोंदिया पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश। गुन्ह्याच्या तपासाला वेग येणार। पोलीस अधीक्षकांच्या हस्ते फॉरेन्सिक व्हॅनचं अनावरण। कोल्हापुरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दुचाकी आणि 4चाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ। विविध कंपन्यांच्या वाहनांच्या शोरूममध्ये नागरिकांची गर्दी। सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना नाहक त्रास। गोंदियातून जाणारी इतवारी टाटानगर एक्सप्रेस 30 दिवस रद्द। रेल्वे रूळ दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं प्रवाशांना मोठा फटका। बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांची धमकी। कंपनीनं मदत दिली नाही म्हणून शेतकऱ्यानं काम थांबवलं। शेतकऱ्यानं काम थांबवलं म्हणून दिली पोलिसांना धमकी। परभणी शहरात वाहतूक कोंडी आणि बसस्थानक परिसरात असुविधा। गंगाखेड रोडवर दुसरं बसस्थानक उभारण्याची मागणी। नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिवहन मंत्र्यांकडे तक्रार। पुण्याच्या भोरमधील सारोळा इथल्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या। इर्शाद इमाम शेख असं तरुणाचं नाव। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी राजगड पोलिसात 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल। जळगावमध्ये नागरिकांनी गावठी दारूचं दुकान पेटवून केली तोडफोड। धरणगाव तालुक्यातील चोरगाव इथला प्रकार। दारूच्या दुकानाजवळ एकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतप्त नागरिकांनी दुकानच पेटवून दिल्याची घटना। अहिल्यानगरच्या कोपरगावात चोरट्यांचा देशी दारूवर डल्ला। ट्रकमधील 65 बॉक्स देशी दारू लंपास गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या धुपेश्वरमध्ये तरुणाची चाकूने वार करत हत्या। जुन्या वादातून 21 वर्षीय तरुणाची हत्या। मलकापूर एमआयडीसी पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये 22 वर्षीय तरुणाची हत्या। प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हत्येची घटना। वाळुंज पोलिसांकडून 2 आरोपींना बेड्या। जेके टायरद्वारे संचालित भारतीय रेसिंग महोत्सवात 3ऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी किच्चा किंग्स टीमची दमदार कामगिरी। कायल कुमारन यांनी दमदार कामगिरी करत वेधलं सर्वांचं लक्ष। इत्सुकी सातो यांच्या पदार्पणामुळे अहमदाबाद अपेक्स रेसर्स टीमनं FIA फॉर्म्युला 1 इंडियन चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावलं।